तर मी सुरुवात करतो. तुम्हीही नाश्ता केला असेल. आज माझा कॉलेजचा 15 दिवसानंतर पहिला दिवस आहे. कोराचा म्हणजे दूध मिक्स नसतं. तर कोणाकोणाच्या घरामध्ये अजून त्याला हा नाश्ता असतो हे मला नक्की सांगा. तर जस्ट माझा नाश्ता झालेला आहे आणि मी रेडी होतो जरा कॉलेजला जायसाठी. उशीर होईल पहिल्याच दिवशी असं काय नको म्हणून मी जस्ट आवरतो. 5 मिनिटं द्या मला. येऊ का फादर? फादर काय बोल मोहम्मद येऊ का? चला. हो ट्रॅफिक मध्ये हळून येतो. सो गाईज उशीर होण्याआधी मी आवरतो कारण की मला उशीर होऊ नये. सो किती जरी लवकर आवरला तरी होत नाही लवकर माझं. थांबा जरा 5 मिनिटं. टाकडेकीमध्ये तर हे आहेत रेनीवेअर. सूर्य जरी दिसत असला तुम्हाला सगळ्यांना सकाळ सकाळ किती छान दिसतोय बघितला. चांगला निसर्ग दिसत असला तरी पण तो कधीही पाऊस येतोय. काळजी म्हणून घेतलेला आहे तो आपला रेनीवेअर. सो मी जास्त वेळ लावत नाही बरं का. मला खरंच इच्छा होती गाईज व्लॉग करायची परंतु आता तेवढी वेळ नाही राहिला. मला जावं लागेल. प्लीज समजून घ्या. सो डोक्याचे केस जाण्याचं आणखीन एक कारण आहे ते म्हणजे हे आमचं हेल्मेट. हेल्मेट गेली 5, 6, 7 वर्ष म्हणून ते 2017-18 पासून मी हेल्मेट वापरतो. जोपासून गाडी चालवतो. स्पोर्ट्स बाईक पल्सर चालवतो त्यापासून. सो स्कूटी चालवतो तरी पण मी वापरतोच. सो हेल्मेट इज नेसेसरी. खरं सांगू का गाईस, तुमचं एवढं लाखो करोडचं शरीर आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी हेल्मेट वापरत नाही 2,000 रुपयाचं तर मग अवघड आहे ना. म्हणून हेल्मेट वापर जा. उलटा झाला तर उलटा तर उलटाच. चलो. तर बरेच जण म्हणते की हा तू कोट वरून का घालतो म्हणजे जर्किंग असल्यागत का घालतो. तर ह्याचं उत्तर आहे ना मी व्हिडिओच्या शेवटला देईन. तर आता चला कॉलेजला. जाणार मिळायच्या नावानं चांगलं गाडी स्टार्ट झालेली आपले. सो चला. तर हे आहे आमचं कॉलेज. सावकार सायन्स कॉलेज. फार्मसीच्या शेजारी. इथं डिप्लोमा डिग्री फार्मसी प्लस आमचं सायन्स कॉलेज हे आहे. जे की आमचा हा रिझल्ट बघू शकता कसा आहे. आणि ह्याच्यामध्ये जे पहिले टॉपर जे आहेत ते क्रॉप सायन्सचे आहेत. डॉक्टरनं सांग इकडे 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 बघा. पळू नको पळू नको पळू नको. थांब 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 इकडे इकडे माझी शपथ आहे. तर ऐका गाईज मला एक सांगा. तुम्ही सांगायला की डॉक्टरने सांगितले जरा मिसरी कमी करा. पहिल्यापेक्षा खूप कमी केली मिसरी तरी पण जरा आईला सांगितलं की मिसरी कमी करायला. तर तिला मी जस्ट म्हणलं की डॉक्टरांना असं सांगायची वाट बघते की बाबा मिसरी घासली तर तुम्हाला पुन्हा काहीतरी होईल किंवा तुम्हाला जास्त काय कमी जास्त होईल. तर ते काय म्हणते बघा काय करणार आहे तू मिसरी कमी जास्त करणार आहे का नाही सांग. का मिसरी घासतेस सांग की का मिसरी घासते. सांग की का मिसरी घासते. जात नाही करमत नाही एकट्याला. तिचं म्हणणं आहे की वेळ जात नाही करमत नाही एकट्याला. मग हे काय कारण झालं काय. मिसरीनं काय होतं. मिसरीनं करमत आणि जर डॉक्टरनं सांगितलं तर पुन्हा काय करणार बिल आमच्या घरातल्यांचे बघाईल. काय करणार भावांनो. शिकलेल्याची अक्कल बंद असते. मान्य आहे की ती एकटी सगळं मान्य आहे. मला कळतंय सगळ्या गोष्टी. जेव्हा डॉक्टर सांगेल त्यावेळी बघीन मी. आणि गेल्या वेळेस डॉक्टरकडे गेली तेव्हा डॉक्टर काय म्हणला की मिसरी बंद करा. रसले का होय ना. मी सांगतो हिला तब्येतीकडे लक्ष दे. आता ती जरी जण एक काय आहे माहिती. आता ती म्हणते मला इथं करमत नाही. ठीक आहे सोनं आल्यानंतर करमलच ना. मग तेव्हा मिसरी सोडणार का सोनं आल्यावर. बघा शब्द देते. शब्द दे मला की बाबा सून आल्यानंतर मिसरी सोडणार. चांगलं पण म्हण की म्हण. सून आले की मिसरी सोडणार म्हण. सून आली की मिसरी सोडणार. तिकडे बघून बोल म्हण. सून आली की मिसरी सोडणार. बघा आता तुमच्या एकटा शब्द दिलाय तिनं. बघू आता. चिकन आणायला आणि चिकन आणलं की मग संध्याकाळी बिर्याणी मी करणार स्वतः वैयक्तिक. मी गणेश शिंदे कुक तुमचा
बघूया 5-10 मिनिटं द्या मला कपडे घालून. आत्ता जस्ट कॉलेजवरून आलोय, कपडे पण बदलले नाहीत गाईज, बघू शकता कसं आहे. कॉलेजवरून आलोय, कपडे बिपडे काहीच बदलले नाहीत. बघताय का, दिसतोय का मी कसं आहे. असा विषय आहे माझा. स्वतः कपडे बदलतो आणि मग बोलतो तुमच्याशी. आणि हो, कॉलेजमधला व्लॉग तुम्हाला बघायचा होता ना, तर कॉलेजमधल्या व्लॉगसाठी मी तुम्हाला सांगतो काय विषय झालाय तो. 1-2 मिनिटं द्या, मग सांगतो तुम्हाला कॉलेजमध्ये काय विषय झाला. तर मंडळी, आज काय असं विशेष काही नाहीये, परंतु आज असं मला एक वाटलं नाही का की आपल्या हातचं काहीतरी घरातल्यांना खायला द्यावं करून. सो माझ्या हाताला एवढी चव नाहीये, परंतु थोडंसं मी ट्राय करतो आणि शेवटी बघूया त्यांची प्रतिक्रिया की बाबा त्यांना कसं वाटतं की माझ्या हातचं जेवण म्हणजे माझ्या हाताला ती चव आहे का, हे त्यांच्या तोंडून ऐकणार आपण शेवटला. तर आता मी बनवतोय चिकन. सो तुम्ही पण एन्जॉय करा की नक्की कसं बनवतोय आणि खाल्ल्यानंतर काय त्यांची प्रतिक्रिया होते. या व्हिडिओमध्ये एवढंच असणार आहे, जास्त काही नसणार आहे. तर आता चिकनची सामग्री घेतली, तर हळद टाकली, आता त्याच्यामध्ये दही टाकणार आहे मॅरिनेट करण्यासाठी. आपल्याकडं चिकनचा मसाला पण आणला आपण एव्हरेस्टचा, प्लस आपल्याकडे खडा मसाला आहे. इकडे चाललाय जिरा राईस करायचा आईच्याकडून. सो इथं आहे ते कांदा आणि टोमॅटो पेस्ट, याच्यामध्ये आहे ते लसूण आणि जे काय आपले थोडेफार मसाले जे आहेत, कोथिंबीर वगैरे, त्याची पेस्ट आहे इथं. सो ही जरा सिक्रेट आहे. सो बघूया कसं करतं. आता मी मॅरिनेट करून घेतो ह्याच्यामध्ये. तर आता मी थोडंसं दही टाकून घेणार आहे आणि चांगलं चिकन मॅरिनेट करून घेणार आहे, म्हणजे पूर्णपणे त्याला मिसळून घेणार आहे व्यवस्थित आणि थोडंसं ठेवणार आहे एका जागेवरती. त्यानंतर मी घेतला गॅस पेटवून, त्याच्यानंतर ठेवलं त्यावरती पातेल्यामध्ये टाकलं तेल चांगलं गरम करून दिलं आणि त्याच्यामध्ये जो काही कच्चा मसाला होता, म्हणजे जी कांद्याची ग्रेव्ही पेस्ट होती ती पेस्ट, त्यानंतर आले लसूण धनाची जी पेस्ट होती ती पेस्ट टाकली आणि ती पेस्ट बरोबर चांगली उकळत्या तेलामध्ये चांगली अशी ढवळून घेतली, जेणेकरून. आणि ही पेस्ट खाली लागून द्यायची नाही बरं का. ही पेस्ट जर लागली तर मग कडू खावं लागेल. जर असा चांगला मसाला दिसायला लागला की आपण त्याच्यामध्ये आता पुन्हा काय करणार आहे, आपलं जे उकडीचं जे चिकन आहे ते निम्मार्ध शिजवून घ्यायचं, जास्त शिजवायचं नाही, नाहीतर मग ते बरोबर लागत नाही. कारण की शेवटी चिकन ज्यावेळेस शिजवायचं असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण ते शिजवून घेणार आहे. ह्याच्यानंतर मी टाकलं खोबरं. शेवटी खोबरं टाकायचं एकच कारण आहे, कारण की सगळं तेल खेचून घेतं आणि मग तुम्हाला घंटा त्याच्यामध्ये तेलच दिसणार नाही. सो शेवटी टाकायचं नाही तर जळून जाईल आणि दिसणार नाही. त्याच्यानंतर एव्हरेस्ट मसाल्याची पुढे आणली, ध्यानात राहिली नव्हती, पण शेवटी ध्यानात राहिली म्हणून टाकली. आणि शेवटी हे दही, हे माझं डोकं चाललं म्हणून शेवटी मी टाकलं. असं काय टाकण्याची गरज नाही, कारण की पहिलं पण आपण टाकलेलं नाही. तर दही मिसळ करून तुम्हाला बेसळ करून खावी लागेल. परंतु चांगलं लागलं, मी काहीतरी युनिक प्रयोग केलेला, परंतु चांगलं लागलं. असं पूर्णपणे झाल्यानंतर शेवटी चटणी टाकायची, कारण ठसकलं की आमचं म्हातारं माझ्यावर ठसकतं, म्हणून शेवटी चटणी घेतली, ती पण बरोबर मस्तपैकी कालवून घेतली. आणि जे काय आपलं अळणी होतं ते याच्यामध्ये असं बाददेरनं वतून घेतलं. वातल्यानंतर फक्त तसं ठेवायचं, चांगलं त्याला खालून वरून हलवून घ्यायचं मस्तपैकी. खालची रीती वरची ग्रेव्ही खाली अशी झाली पाहिजे मस्तपैकी. मग झाल्यानंतर त्याला जराशी उकळणीवरती ठेवायचं. आता उकळणीवरती गार थंड पाणी सोडायचं नाही. जर तुम्ही थंड पाणी वतलं तर तुमच्या सगळ्या चिकनवरती पाणी गेलं म्हणून समजायचं, म्हणजे पारणं पाणी झालेलं असं समजायचं. हे गरम पाणी पुन्हा ते चिकनमध्ये ओतून घ्यायचं. एवढं वतायचं नाही की पाक ढबळढ होईल. जेवढं तुम्हाला गरजेचं आहे तेवढं घ्या. मला पण एवढंच गरजेचं वाटलं. त्याच्यानंतर माझं चांगलं चिकन असं आटवून दिलं. त्यानंतर मी घेतलेली कोथिंबीर, जी की महाग लागली परंतु घेतली, आणि शेतातलीच होती, ते पण मिक्स केली आणि मस्तपैकी त्याच्यावरती टाकले. कारण की ते दिसलं पण पाहिजे ना खाण्यासारखं, म्हणून ते खाण्यासारखे दिसावं आणि सगळ्यांना फादरला कमसे कम आमच्या वाटो की हॉटेल सारखं चवीला राहून दे, पण हॉटेल सारखं कमसे कम दिसतंय तरी, म्हणून आपण घेतलं. पहिल्यांदा आमच्या फादरला वाढलं, कारण की फादर पहिलंच माझ्या नावानं उकळ्या फोडत होतं, कारण की एवढा उशीर लावला. फादरनं त्याच्यावरती लिंबू पिळलं आणि पहिला घास खाल्ला. तसं मी देवाचं नाव घेतलं. आता चिकन खात होतो पण तरी देवाचं नाव घेतलं, कारण की आमचे देव समोर बसलेले. जेव्हा त्यांच्या तोडून आलं, बरं झालंय, चांगलं नाही बरं झालंय, तेव्हा मी माझा घास भाकरीचा तोडला, तो घास घेतला आणि नारड्यात ठसला. मी खाऊन बघितल्यानंतर मला असं वाटलं की त्याच्यामध्ये चटणी कमी होती, परंतु फादरनेही माझ्यासारखं सांगितलं की चटणी कमी होती. परंतु दादा बरं आहे का, कसलं झालंय? व्हिडिओ टाकणार आहे चांगला, तुम्ही चांगलं तरी म्हणा की चांगलं झालंय. वेगळं झालंय का, आवडलं नाही का? सो शेवटमध्ये पातेल्यामध्ये एवढंसं कालवण जे आहे ते शिल्लक राहिलं. पुरता असावं उरता असावं, पण कमी पडू नये. थोडंसं तिखट पाहिजे होतं, एवढं पण नाही चांगलं झालं. आई एवढं चांगलं छान नाही. आईला जेवढं चांगलं, फादरलाच आमच्या आवडत नाही कोशिंबीर. तुम्ही दादा कोशिंबीर का खात नाही? पण आवडत नाही. थोडंसं कष्ट केलं, बाकीचं मसाला बिसाला सगळा आईनंच तयार करून दिला.
सो आज चिकनचा बेत होता. खरं तर गेल्या मंगळवारी ना काय मंगळवारी मी आणणार होतो चिकन, पण फादरने येताना पुशेगावरनं आणलेलं, त्यामुळे फादरनं त्या दिवशी चिकन केलं, लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी करणं योग्य नव्हतं. म्हणून मग मी आज शुक्रवारी केलं. त्यासाठी दही वगैरे टाकलं, थोडंफार असंच टाकले, एवढं काही नाही झालं. ह्याच्यामध्ये असं काही वेगळं केलं नाही, सगळे नॉर्मल करत असतं, ह्याच्यामध्ये काही वेगळं नव्हतं. सो फादरला पण आवडले, आईला पण आवडले. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा बघून. जर माझ्या हातचं खायला असेल चिमणवर आले गाईज. पोट फुटेपर्यंत जेवलो. कोशिंबीर, जिरा राईस, चिकन. आणि मला असं लय पाण्यागत नाही आवडत, थोडंसं ग्रेव्ही आवडते. सो मी जास्त जरा थोडीशी ग्रेव्ही केलेली आणि ग्रेव्ही टाईप होतं, त्यामुळे जरा बरं वाटलं मला खायला, नाही का. त्या दिवशीचं मटण पण लय खास होतं तिचं. सो तुम्हाला जर आवडला असेल हा व्लॉग तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तयार राहा नवीन एका व्हिडिओला. तोपर्यंत घ्या काळजी, सुखरूप राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, लव यू ऑल, बाय. घ्या काळजी. तर तुम्ही कितीही चांगली धुतलेली कपडे घाला, कोरेगाववरून इकडे येताना ना असा एवढा धुरळ असतो ना, ती पॅन्ट आणि शर्टाचा असंच हालतात. म्हणून मी जर्किंग घालत असतो. आणि कॉलेजमधलं म्हणाल काय झालं, कॉलेजमधला का व्लॉग नाही आला, तर त्याचं असं कोणतंही मोठं रिझन नाहीये. परंतु मी ज्या दिवशी गेलो त्या दिवशी सगळेच असे अस्ताव्यस्त होते. दिवाळीचे थकान महसूस त्यांच्या तोंडावरती दिसत होती. आणि मग म्हटलं ठीक आहे, आज करण्यापेक्षा असा कधीतरी एखादा चांगला दिवस निवडू आणि त्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू. स्टाफ मेंबर कोण आहेत, कोण काय करतं, कोण काय शिकवतं, कॉलेजमधली मुलं 11वी 12वी, आमचे प्रिन्सिपल सर, सगळं मी तुम्हाला सांगतो. तुमच्यापासून काहीही लपणार नाही. सो जिथं गणेश आहे तिथं गणेशचं रिअल लाईफ आहे. आणि हे होतं गणेशचं लाईफ विथ गणेश चॅनेल, जिथं तुम्ही रोजच पाहत असता गणेशच्या आयुष्यातल्या खऱ्या गोष्टी, मज्जा, हसल आणि रोजच इन्स्पिरेशन. तर घ्या काळजी भावांनो, भेटू अशाच एका कोणत्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.